हॅलो फ्रेंड्स, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता ह्या योजनेचा हप्ता जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता तो जवळजवळ डिसेंबरच्या शेवट आणि जानेवारीच्या 1-2 तारखेला हा हप्ता वितरण करण्यात आला। त्याच्यामध्ये सुद्धा इतका गोंधळ उडलेला आहे, म्हणजे ज्या कोणी महिला पात्र होत्या त्याच्यापैकी बऱ्याचशा महिलांना याचे पैसेच आलेले नाहीत आणि अजूनही अनेक महिला ह्या ज्या आहेत ह्या पैशांच्या किंवा हप्ता कधी येतो याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता पहिली गोष्ट, ह्या हप्त्याचं वेगळं म्हणजे काय झालंय तर पहिल्यांदा एकतर हा हप्ता फार लांबणीवर गेला। नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरही गेला, डिसेंबरही गेला। डिसेंबरच्या शेवटला या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जे आहेत हे खात्यामध्ये जमा झाले। त्यातल्या त्यात ते पैसे काही जणांच्या खात्यावर जमा झाले। हे 27 डिसेंबरला बऱ्याचशा भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा झाले। त्यानंतर पुन्हा 2-3 दिवस पैसे आले नाही आणि 1 जानेवारीला पुन्हा सकाळच्या टप्प्यामध्ये हे पैसे आले। म्हणजे अजूनही बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या या योजनेच्या लाभापासून वंचित आहे। आणि दुसरी गोष्ट, 2 महिन्यांचे मिळून 3000 मिळतील असं वाटत होतं, तर 3000 तर आले नाही, 1500 रुपये आले आणि ते पण सगळ्यांना सरसकट आले नाही। तर याचं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा बराचसा फटका हा सरकारला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आता दुसरी गोष्ट, ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्यांना असं वाटतंय की आम्ही ई-KYC केली नाही किंवा ई-KYC केली तरीसुद्धा पैसे का आले नाहीत, मग आपण या योजनेसाठी पात्र नाही आहोत का, किंवा आपण ई-KYCच केली नाही म्हणून ह्याचे पैसे आले नाहीत का, किंवा काही महिलांनी ई-KYC सुद्धा केली नाही तरीसुद्धा त्यांचे पैसे जे आहेत ते जमा झालेत। तर असे बरेचसे प्रश्न संग्रह स्त्रियांच्या मनामध्ये आहेत। तर असं काही नाही आहे की ई-KYC केली आणि आपण पात्र नाही म्हणून आपल्याला लाभ वगळण्यात आला, किंवा आपण ई-KYC नाही केली तरीसुद्धा आपल्याला लाभ देण्यात आला, असं काही नाही। सर्वात प्रथम जे कारण समोर येत आहे ते म्हणजे DBT माध्यमातून हे पैशाचं वितरण होत असतं आणि त्यावेळेस या जे अनेक खात्यांमध्ये पैसे एकाच वेळी अनेक खात्यांमध्ये पैसे जमा होत असतात आणि ह्यावेळेस सर्व्हर डाऊन आहे असं बँकेचं असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्व्हरवर फार लोड येत असल्याने एकदम दिवसभर जे लाडक्या बहिणींना आपण पैसे वाटप करतो तर ती प्रोसेस लवकरात लवकर फॉलो होत नाही आहे। आता ऐन निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांच्या काळामध्ये असा जो घोळ झाला आहे, काही महिलांना पैसे आलेत, बऱ्याचशा महिलांना पैसे आलेले नाहीत, तर त्याचा फटकाही हा निवडणूक दरम्यान बसू शकतो। त्याच्यामुळं सरकारनं किंवा महिला व बालविकास कल्याण ज्या अदिती तटकरे आहेत किंवा त्यांच्याकडनं ऑफिशियल काहीतरी असं आलं पाहिजे की काय कारण आहे की पैसे काहींच्या खात्यात आलेत, काहींच्या खात्यात आले नाहीत। कारण की त्या दिवशी अदिती तटकरे सुद्धा म्हटल्या होत्या की कुणालाही डायरेक्ट अपात्र करत नाही आहे। ज्या महिला निकषामध्ये बसत नाही किंवा ज्यांची कंप्लेंट सरकारकडे आली आहे की ह्या महिलांनी एकाच आधार कार्डवरून एवढे फॉर्म भरलेत किंवा असं काही जे आहे त्यांनाच अपात्र करण्यात येत आहेत, किंवा ज्या महिलांच्या नावे 4 चाकी आहे किंवा ज्यांच्याकडे म्हणजे ज्या टॅक्स भरतात तर तशाच महिला अपात्र करण्यात येत आहेत। त्याच्यामुळं बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या गरजू आहेत, ज्यांना खरंच त्या निकषांमध्ये बसतात तरीसुद्धा त्यांना पैसे आले नाहीत, तर निश्चित त्यांचेसुद्धा पैसे येतील। आत्ता नाही आले तर पुढचा जो हप्ता असेल त्याच्यामध्ये सर्वांना सोबतच पैसे लाडक्या बहिणींचे येतील। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।